नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा गणित भाग 1 बीजगणिताचा तास घेणार आहोत. आणि या तासाला आपण आजच झालेला 5 मार्च 2025 रोजी झालेला बोर्डाचा पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. त्यामुळे आपल्याला या परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळतील ते कळणार आहे. आपण लिहिलेली उत्तरं बरोबर आहेत की नाही हे सुद्धा तुमचं आता टॅली होणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण लिहिलेले उत्तर आणि या ठिकाणी दिलेले उत्तर अचूकपणे तपासा, तेवढे गुण एकत्रित करा आणि ह्या पेपरमध्ये तुम्हाला 40पैकी किती मार्क्स मिळतील ते सुद्धा जाणून घ्या. यासारखीच सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा अल्जेब्राचा पेपरसुद्धा आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 10वी गणित भाग 1 बीजगणित उत्तरपत्रिका. 2 तासाचा आपला हा पेपर होता आणि तो सोडवण्यासाठी आपल्याला 2 तास 10 मिनिटाचा वेळ हा दिलेला होता. 11 ते 1:10 आपला हा पेपर चालला. 40 गुणांचा हा पेपर होता. बघा, हे काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. यासारखाच तुम्हाला भूमिती गणित भाग 2चाही पेपर हवा असेल तर तो आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. बघा, प्रश्न पहिला 4 गुणांसाठी योग्य पर्याय निवडा. दुसरा हा पर्याय बरोबर होता याचा. यापूर्वी आपण जी प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर टाकलेली होती त्यातले बरेचसे प्रश्न यात आलेले होते. तशाच पद्धतीची प्रश्नपत्रिकाही आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर दुसरं उदाहरण, बी पर्याय. तिसरी गाळलेली जागा, डी अंकगणितीय श्रेणीचा फरक काढायचा आहे. चौथ्याचं उत्तर आहे बी. या पद्धतीने 4ही उत्तरं तुम्ही लिहिली असतील तर तुम्हाला 4पैकी 4 गुण हे मिळणार आहेत. बी भाग बघा, खालील उपप्रश्न सोडवा 4 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी उत्तरंसुद्धा लिहून दिलेली आहेत. अशीच उत्तरं जर तुमची असतील तर तुम्हाला सुद्धा या प्रश्नाचे पूर्ण गुण मिळणार आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरं बघा. पहिल्याचं उत्तर आहे x + y = 6. ते गणित या पद्धतीने सोडवायचं होतं. दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर आहे t1 = 2. तिसऱ्याचं 15 अक्षरे आणि चौथ्याचं उत्तर n/s = 4. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तुमचा 4 गुणांचा. समीकरणाचा आलेख काढण्यासाठी आपल्याला सारणी तयार करायची आहे. बघा, ती सारणी अशा पद्धतीने तयार करायची होती. जर तुम्ही असंच लिहिलं असेल तर या प्रश्नाचे सुद्धा तुम्हाला 2 गुण नक्की मिळतील. पुढचं उदाहरण बघा. वर्ग समीकरण तयार करण्यासाठी आपल्याला खालील कृती तयार करायची आहे. या पद्धतीने चौकटीत आपल्याला लिहायचं होतं. आणि दिलेली कृती जशीच्या तशी लिहायची. तिसरं उदाहरण बघा. कृती पूर्ण करायची आहे. चौकटीत आपल्याला अधिमूल्य, त्यानंतर 4, नंतर 24 आणि 1000 हे लिहून जसंच्या तसं उदाहरण हे तुम्हाला लिहायचं होतं. जर तुम्ही ते पूर्ण उदाहरण लिहिलं असेल तर याचेसुद्धा तुम्हाला 2 गुण मिळतील. त्यानंतर बी भाग बघा, 8 गुणांसाठी 4 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे होते. बघा, या ठिकाणी 4ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत.
ठिकाणी पण तुम्हाला ती उत्तरं मिळतील सविस्तर. प्रश्न दुसऱ्या बीची 4ही उदाहरणं. दुसरं, त्यानंतर हे तिसरं उदाहरण, हे चौथं. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सॉल्व करायचा होता. या ठिकाणी पण लिहून दिलेली आहेत. हीच आहेत ती उदाहरणं. पुढचं उदाहरण, मग आपण मगाशी पाहिलंच, ही वारंवारिता दिलेली आहे आपल्याला 5वीची आणि हे उदाहरण अशा पद्धतीने सोडवायचं होतं. मध्ये आपल्याला विचारलेला आहे तो येतो 5. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे बघा, 3 गुणांसाठी. दिलेली कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. बघा ती या पद्धतीने पूर्ण करा. 120 गुणिले 300. त्यानंतर लाभांश 100 गुणिले 7 भागिले 100 बरोबर 7 रुपये. आणि म्हणून 300 गुणिले 7 जर आपण केलं तर तो लाभांश येतो 2100 रुपये. पुढचं सीचं आहे 5.83%. या पद्धतीने उत्तर काढायचे आणि पूर्ण गुण मिळवायचे आहेत. दुसरं उदाहरण बघा, चौकटीत अचूक संख्या लिहायचे. वरती 35, नंतर 6, पुन्हा 35, नंतर n कंसात a, 4 भागिले 6, 2 भागिले 3. या पद्धतीने अचूक लिहिलं तर आपल्याला 4 गुण. बी भाग 2 उपप्रश्न सोडवायचे 6 गुणांसाठी. बघा ती 3ही उदाहरणं. बी भाग कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा 6 गुणांसाठी. बघा ती उदाहरणं. आपण त्यांची उत्तरं पण पाहणार आहोत. पहिल्या उदाहरणाचं उत्तर, अशा पद्धतीने सोडवायचं होतं. दुसऱ्याचं उत्तर, पुढची उदाहरणं बघा. प्रश्न चौथा, कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा 8 गुणांसाठी. पहा सर्व उदाहरणं. वारंवारिता वरून आपल्याला एक्सची किंमत काढायची आणि आयत आलेख तयार करायचा आहे. यासाठी आपल्याला आलेख पेपर दिलेला आहे. 5वा प्रश्न बघा, 3 गुणांसाठी. एक उपप्रश्नच आपल्याला सोडवायचा आहे. ए, ए बी, ओ आणि बीचं हे दोन्ही प्रश्नांचं. प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी आपण सोडवलेली.
यावरून आपल्याला किती मार्क्स मिळणार हे कळणार आहेत. मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यासारख्या सेमी इंग्लिशचाही पेपर आपल्याला त्याची आन्सरशीट हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.